सलग 7 महिने बापानंच केला पोटच्या लेकीवर बलात्कार ही घटना अंगावर काटा आणणारी आहे। व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी गुन्हेगारी दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। केरळमधील कन्नूरमध्ये एका पुरुषानं आपल्या लेकीवर 7 महिने बलात्कार केल्यानं बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे। या प्रकरणी आता न्यायालयानं आरोपीला जन्मठेप आणि 15 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। आरोपीचे कतारमध्ये रेस्टॉरंट असून हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला भारतात बोलावून अटक केली आहे। न्यायालयानं या प्रकरणी आपला निकाल दिलाय। दरम्यान जामीन मिळाल्यानंतर बलात्कारी पिताही फरार झाला। या प्रकरणाच्या अहवालामध्ये म्हटलंय की 2020 मध्ये एका NRI कुटुंब हे कन्नूर केरळमध्ये आले। कोविड प्रतिबंधामुळे त्या व्यक्ती वेगवेगळ्या खोलीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या। त्यावेळी अन्न पाण्याच्या सोयीसाठी पित्याजवळ पीडितेला ठेवण्यात आलं होतं। त्यावेळी अल्पवयीन मुलगी ही आपल्या पित्याला जेवण देण्यासाठी गेली असता पित्यानं कोवळ्या जीवावर बलात्कार केला। त्यानंतर तो तिथून कतारला निघून गेला। कालांतरानं ही मुलगी गरोदर राहिली असून तिला आजारपण आलं, तिला अशक्तपणा येऊ लागला। त्यावेळी तिला डॉक्टरकडे दाखल करण्यात आले। पीडित युवती ही गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती। या प्रकरणी आता पोलिसांनी तिची चौकशी केली असता पीडितेनं वडिलांचं नाव न घेता चुलत बहिणीवर बलात्काराचा आरोप केलाय। पीडितेनं सांगितलंय की तिचा भाऊ तिला अश्लील काही दाखवत तिच्यावर बलात्कार करायचा, मात्र नंतर तिनं आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला। त्या आधारे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली। या घडलेल्या घटनेनंतर आरोपी हा भारतातून फरार झालाय। त्यानंतर तो काही कालावधीनंतर भारतात आला होता। त्यावेळी त्याला पोलिसांनी पकडले। या तपासादरम्यान पोलिसांनी तिच्या रक्ताची चाचणी केली होती, तसेच गर्भधारणेची तपासणी केली असता त्यात तिच्या वडिलांकडून गर्भधारणा झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र या एकूण खटल्यानंतर आरोपीला जामीन मिळाला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला। त्यानंतर आईनं आपल्या मुलीची साथ सोडली आणि पतीला ती साथ देऊ लागली। दरम्यान 5 जानेवारी 2025 रोजी पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली। आरोपी त्याच्या घरी आला असता तो तिच्याच घरी वास्तव्य करत होता। यानंतर पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतला आणि 2 दिवसात न्यायालयाने हा निकाल जाहीर केला। न्यायालयानं आरोपी वडिलांना त्याच्याच मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत 20 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा सुनावली। त्यानंतर या प्रकरणात 15 लाखाचा दंडही ठोठावण्यात आला असून ही रक्कम पीडितेला देण्यात आली आहे।